नमस्कार. किरण भडक बातमीपत्र सादर करत आहे. ठळक बातम्या. अकोटला आषाढी एकादशीला हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीचे दर्शन. दभडगाव वेटाळातील विठ्ठल मंदिराचे 101वे वर्ष. आता सविस्तर बातमी. अकोटला आषाढी एकादशीला हजारो भाविकांनी त्यांचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. शहराच्या दभडगाव वेटाळ भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानात यावर्षी 101वी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. सलगपणे हा उत्सव साजरा करणाऱ्या मोजक्या मंदिरांपैकी हे मंदिर आहे. अकोटचे तत्कालीन डॉक्टर बापूसाहेब मराठे हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी स्वखर्चाने या मंदिराची उभारणी केली होती. फाल्गुन शुद्ध दशमी 7 मार्च 1925 साली मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी व इतर देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर आषाढात 1925 साली पहिल्या आषाढी एकादशीला सोहळा साजरा करण्यात आला. तेव्हापासून अव्याहतपणे हा सोहळा दरवर्षी भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा केला जातो. या मंदिराचे बांधकाम जुन्या पद्धतीने करण्यात आले आहे. शतकापेक्षा जास्त काळ लोटला तरी मंदिर सुस्थितीत आहे. दरम्यानच्या कालावधीत विश्वस्त मंडळींनी गावातून वर्गणी गोळा करून काही सुधारणा केल्या आहेत. या मंदिरात विठ्ठलाच्या सोबतच श्री गणपती, नंदी, महादेव, दत्तात्रय, देवी यांच्या मूर्तींची सुद्धा स्थापना करण्यात आली. सकाळ संध्याकाळ रेतसर पूजा अर्चना केली जाते. या मंदिरात आषाढी एकादशी शिवाय कार्तिकी एकादशीला सुद्धा सोहळा आयोजित केला जातो. तसेच दर महिन्याला असणाऱ्या दोन्ही एकादशी साजऱ्या केल्या जातात. चातुर्मासात विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. दररोज सायंकाळी हरिपाठ म्हटला जातो. गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिरातील देवीची उत्सव मूर्ती पालखीद्वारे सीमोल्लंघनासाठी वाजत गाजत नेली जाते, अशी माहिती मंदिरातर्फे देण्यात आली. मंदिरात दरवर्षी भाविकांच्या सहकार्याने एकादशीला उपवासाचा फराळ व चातुर्मास संपल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. आषाढी एकादशीला यंदा विठ्ठल मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. अकोटातील सर्वच विठ्ठल मंदिरात सकाळी महापूजा करण्यात आली. दिवसभर नाम संकीर्तन, हरिपाठ, गाथा पारायण आदींचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. या मंदिरात साबुदाणा बटाट्याच्या उसळीचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी या फराळाचा लाभ घेतला. सर्वश्री श्रीकांत मराठे, रमेश मराठे, नितीन देशमुख, रामकृष्ण येऊर, मिलिंद पांडे, मिलिंद देशमुख, मनीष कुलकर्णी, महेश डाबरे, उत्कर्ष देशमुख, शुभम मराठे, दिलीप पागरूत यांच्यासह अनेकांनी उत्सवाचे उत्तम नियोजन केले होते. आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.